नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक वपू होले, सावदा, तालुका रायगड, जिल्हा जळगाव. आजपर्यंत मित्र हो, मी समाज प्रबोधनाचे काही व्हिडिओ प्रसारित केले. त्यामध्ये एक म्हणजे प्री वेडिंग शूटिंगच्या संदर्भातला माझा होता. 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे ती. पण मित्र हो, त्याचा परिणाम एवढा मोठा जबरदस्त झाला की जवळजवळ प्री वेडिंग शूटिंग बंद झालेलं आहे. त्याच्यानंतर मी मानपानाचा अपमान म्हणून एक दुसरा व्हिडिओ केला होता. त्याचेही फार चांगल्या प्रकारचे आपल्याला रिस्पॉन्सेस मिळत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त माझे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये मी समाज प्रबोधन करताना जे मुद्दे मांडले होते की आपण काय काय करू शकू आणि अनिष्ट प्रथा समाजातल्या कशा बंद करू शकू, त्या संदर्भामधले प्रयत्न आपले सुरू होते. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. मित्र हो, हे सगळे प्रयत्न यशस्वी होतात याचं उत्कृष्ट उदाहरण काल माझ्या घरी घडलं. माझे मोठे भाऊ, त्यांची नात म्हणजे माझीच नात, तिचं लग्न आम्ही केलं. लग्न ठरवताना आम्ही काही गोष्टी निश्चित करून घेतल्या की ज्या सगळ्यांनी करायला हव्यात. उदाहरणार्थ, प्री वेडिंग शूटिंग करणार नाही. दुसरी गोष्ट, डीजे कसा वापरायचा का नाही, मंगलवाद्य कोणतं असेल, स्त्रिया रस्त्यावर नाचणार नाहीत. नंतर साखरपुड्याला नवऱ्या मुलींनी तो झगा न घालताना अशी साडी वापरायची आहे की जेव्हा ती पाया पडते थोरांच्या मोठ्यांच्या, त्यावेळेला एक हात छातीला लावते आणि एका हाताने पाया पडते. हे अतिशय वाईट गोष्ट आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण काय केलं पाहिजे या संदर्भातलं ठरवून घेणं. दुसरी गोष्ट, लग्न वेळेवर लावणं हा महत्वाचा भाग आहे. तिसरी गोष्ट, पुढची गोष्ट, निमंत्रण काय जे द्यायचं आहे, बोलवायचं आहे लग्नाला, त्यांची मर्यादित संख्या मर्यादित करा की जेणेकरून पंक्तीमध्ये ढकलाढकली होणार नाही. जेवताना आनंदाने मानापानाने जेवण घेतलं जाईल, कोणालाही त्रास होणार नाही. लग्न वेळेवर लागलं तर बाकीचे पुढचे विधी व्यवस्थित होतील आणि टायमावर लोक जातील, की जेणेकरून आपला त्रास समाजातील इतर घटकांना होता कामा नये. नाही, मला कल्पना आहे, आपण सुशिक्षित आहोत, मोठमोठ्या डिग्र्या आहेत, मोठमोठे आपल्याकडे पगार आहेत आणि बुद्धिवंत पण आहेत आपण सगळेचे सगळे. पण या बुद्धीचा वापर आपण आपल्या स्वतःच्या समाधानासाठी किंवा आनंदासाठी तर घ्यायचंच आहे, पण त्याचा परिणाम दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये होणार नाही याची काळजी आपण घ्यायची. यासाठी माझा हा प्रयत्न आहे. कालच्या दिवशी आम्ही साखरपुडा केला, काही नाही, मुलीला सांगितलं ठेवलं होतं की तू काठपदरी साडी, सुंदर साडीने, काही नाही, व्यवस्थित, इतकं व्यवस्थित, लिमिटेड लोक होते, सुंदर कार्यक्रम झाला, सगळे विधी उत्तम झाले. लग्नाच्या वेळेला तसंच सर, गुरुवांचा, सगळ्यांना आश्चर्य वाटलं, गुरुवांचा वाजा मंगलवाद्य, त्याच्याने नवरदेवाची वरात आली. 15-20 मिनिटं अगोदर मंडपात आले आणि बरोबर 12:35 जो मुहूर्त होता त्या मुहूर्तावर लग्न लागलं. सगळे लोक आनंदाने जेवले, एकमेकाशी बोलतायत, भेटतायत आणि 4 वाजेशी आमचं सगळं आरामात पार पडलं. हे होऊ शकतं, पण केव्हा? जर घरातली दोघे कुटुंब जे असतील, ते नवरा मुलगा, नवरी मुलगी, तिचे आई वडील, त्याचे आई वडील आणि जे ठरवणारे काय 2 लोक असतील, ते त्यांनी आपली सत्सद विवेक बुद्धी वापरायची आहे आणि योग्य असेल तेच करायचं आहे. ते जर झालं मित्र हो, तर बऱ्याचशा गोष्टी की ज्या अनिष्ट आहेत, लोक आपल्याला नाव ठेवत आहेत, आपली बदनामी होते आहे, आपल्या बुद्धीची लखतर बाहेर पडत आहेत, ते थांबेल. आपली खरी बुद्धी, आपली संस्कृती जपायची आहे, समाजाला सावरायचंय. समाजाला सावरणं आपलं काम आहे हो, सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. म्हणून मित्र, मी तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करणार आहे की कृपया आनंद जरूर घ्या,
फोटो जरूर काढा, व्हिडिओ जरूर काढा, पण त्याला लिमिट असलं पाहिजे. आणि त्यामुळे वेळेचं बंधन, वेळेचं वाचणं आपोआपच शक्य होतं. कोणालाही मला दुखवायचं नाही, फोटोग्राफरला नाही, डीजेवाल्यांना नाही, पण त्याच्यावर बंधनं जरूर असली पाहिजे. एवढं जर आपण पाळलं तर समाजासाठी आपण खूप केलं असं काय होईल. पुनश्च विनंती करतो. मित्रहो, हे लग्न ठरवताना म्हणजे आमच्याच गावातले चिरंजीव सुशील इंजिनियर आहे. ते आपल्या विनायक विष्णू फालकांचा तो मुलगा आहे, आमच्याच गावातला. माझी नात ती MSc कॉम्प्युटर झालेली आहे. हे लग्न ठरवताना मी त्यांना एक वाक्य वापरलं होतं की मी अशी व्हिडिओ तयार करतो, समाजामध्ये काय व्हायला पाहिजे, काय व्हायला नको, तर माझ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत, आणि तरच हे लग्न ठरेल, तरच लग्न हे होईल. आणि मित्र, आश्चर्याची गोष्ट, आश्चर्याची म्हणण्यापेक्षा ते सुज्ञ निघाले. त्या सगळ्यांनी माझं म्हणणं सगळ्या अटी मान्य केल्या. आणि त्यामध्ये अगदी कालच घडलेली घटना आहे, याच्यामध्ये हे लग्न इतक्या सुंदर पद्धतीने आम्ही पार पाडलं. मी एकच वाक्य वापरलं होतं, जर मी हे सांगतोय असं करा, असं करू नका, आणि तुम्ही जर ते पाळलं नाही तर मी कोणत्या समाजाने सांगू, कोणत्या तोंडाने सांगू समाजाला की तुम्ही असं करू नका आणि करा किंवा करू नका. मित्र, यांनी ते पाळलं, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो.